राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज खूपच दिवसानंतरला हे व्लॉग निघालं आहे. तर आज जिमला जायचं होतं आणि थोडं एक काम आहे गाडीचं. ते गाडीचं जो घेर राहतात ना, जो घालायचं राहतं ते घेर ढिला होलं आहे. बघूया आता मेकॅनिक पाशी जाऊन ते पण फिक्स करून घालायचं आहे. आज मी कॉलेजला नाही चाललो, आज तेच गाडीचं काम करून घालायचं म्हणून. लईच उशीर होते, नाही तर 10 वाजता कॉलेज पण स्टार्ट होतं आहे आणि 10 वाजता मी पण जिमनं सुटतो. जिममध्ये जास्त दाखवसारखं नाही राहिलं. अगर दाखवसारखं राहिलं तिथं माझे कोण पण फ्रेंड्स नाही म्हणून मी नाही दाखवू शकलो. असं जिम आहे. मी जिम करायचं आता जिमवरून बाहेर आलो. आता चाललो गाडी रिपेअर करायसाठी. बघूया का म्हणतात त्याला. हे कालपासून ना हे घेरच नाही पडलेलं, बस असंच करलेलं आहे. तेच मेकॅनिकला दाखवायचं आहे. ते घेर ढिले ओले म्हणत होते, आता ते घेर टाईट केल्यात. आता रस्त्यावर डायरेक्ट घरला जातो. आता नाश्त्यामध्ये आता काय बनलेलं आहे बघून ते नाश्ता करतो. तेवढं चांगलं तर डाएट नाही चालू राहिलं, जरा पैशाची कमी आहे म्हणून. बघूया मम्मी काय बनवले ते नाश्ता करायचं आणि आता शेताला जायचं. बघूया शेतामध्ये पण काय काम आहे. वरून येऊन अंघोळ ते सगळं करून घेतलो. मम्मी नाश्ता बनवत होती, गॅसच संपले. तर आता गॅसचा बाटला आणायचा आहे, परत जायचं आता चिडगुप्प्याला. मी पहिले आता शेताला आलो म्हैशांना चारा घालायसाठी. आता तिथं चाऱ्यापाशी चाललो. तेवढं चारा कतरून म्हैशांना घालून जरा पहिले बँकेमधनं पैसे काढून आणायचे आहेत मम्मीच्या सोबत जाऊन. ते काढल्यानंतरला अजून एकदा जायचं आहे गॅसचा बाटला आणण्यासाठी. त्यासाठी आता चारा कचऱ्याला आलो इथं. मी अजून एकदा आलो होतो चिडगुप्प्याला. आता तिथं गॅस स्टेशनवरती गॅसच नाही आहे, मला HP गॅस आहे आमचं. तर आता परत चाललो घरला. तिकडं जो गाडीवरती येतात माणूस, त्यांना फोन लावलं होतं, ते नको येतो म्हणल्यात. तर आता परत चाललो घरला. मी शेताला आलो, थोडंसं बसलो होतो. आता असं लाकूड घेऊन बोकडासाठी चारा घ्यायला चाललो. अजून दूध पिळायचं आहे आणि चारा कतरायचा आहे म्हैशांसाठी. दूध पिळायचं तर दाखवू नाही शेतावरून घरला आलो. आता हे मोटर आहे पाणीची, ह्याला नीट करायला द्यायचं आहे. हे पण खराब होलंय. देऊन आलो आता घरला. आजच्यासाठी असंच होतं, एकदम सिंपल आणि एकदमच सिंपल असल्यासारखं. बस आज काय केलं म्हणून ते दाखवलो. आजचं ब्लॉग थोडं पण चांगलं वाटलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट दाखवा.